ओके. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण टाईप ऑफ रिॲक्शन बघितले होते. त्याच्यामध्ये एक टॉपिक इनकम्प्लीट राहिला होता. तो टॉपिक म्हणजे कुठला, की विच फॅक्टर अफेक्टिंग द केमिकल रिॲक्शन. बरोबर. तो आय थिंक सो व्हिडिओमध्ये थोडासा एक टॉपिक, एक सब टॉपिक झाला आणि नंतर व्हिडिओ संपला होता. तर आपण हा टॉपिक आत्ता कंटिन्यू करूया आणि आपण विच फॅक्टर अफेक्टिंग द केमिकल रिॲक्शन हे बघूया. पेज नंबर 40वर दिलेले 2 to 3 मार्क्ससाठी प्रोबॅबल क्वेश्चन असतो. बरोबर, सोप्पा असतो. बरोबर, बऱ्यापैकी गोष्टी माहीत असतात आपल्याला ह्याच्यात पण. तर लेक्चर नंबर 3, आज लास्टचं लेक्चर आहे 3rd टॉपिकमधलं. आणि पेज नंबर 40. तर त्याच्यामध्ये विच फॅक्टर अफेक्टिंग द केमिकल रिॲक्शन हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सो पेज नंबर 40वर गेला तर फर्स्ट नेचर ऑफ रिॲक्टंट दिलं. पहिलं काय, फर्स्ट नेचर ऑफ रिॲक्टंट. आता केमिकल रिॲक्शनचा स्पीड म्हणजे ती रिॲक्शन किती क्विक होणार, स्पीडवर, हे कशावर डिपेंड असतं, नेचर ऑफ रिॲक्टंट. आता नेचर ऑफ रिॲक्टंट हे कसं फाइंड करायचं. आता जसं आपण बघितलेलं की मी लास्ट लेक्चरमध्ये इनकम्प्लीट आहे की याच सायन्स 1च्या पुस्तकामध्ये पेज नंबर 97 काय दिले, एक केमिकलची चेन दिली, एक डायग्राम आहे. डायग्राममध्ये असं पहिलं लिहिलं आहे की पोटॅशियम, सोडियम, बरोबर, अशी एक चेन दिलेली आहे. बरोबर, ती आपल्याला पाठ करायची. तर त्याच्यामध्ये जेवढा रिॲक्टंट वरच्या बाजूला म्हणजे सर्वात पहिला तेवढा तो जास्त रिॲक्टिव्ह, त्याच्यापेक्षा खाली असणारा त्याच्यापेक्षा थोडासा कमी रिॲक्टिव्ह, त्याच्यापेक्षा खाली असणार त्याच्यापेक्षा कमी रिॲक्टिव्ह. म्हणजे जेवढा वरच्या ऑर्डरमध्ये असणार किंवा वर जेवढा तो एलिमेंट असणार, उदाहरणार्थ त्याच्यामध्ये सर्वात लास्ट पहिला काय दिला, पोटॅशियम. हे पोटॅशियम ह्यांच्यामध्ये सर्वात जास्त ॲक्टिव्ह. आणि सर्वात खाली काय दिलेलं आहे, गोल्ड किंवा AU हे सिम्बॉल, म्हणजे गोल्ड काय सर्वात कमी रिॲक्टिव्ह. मग हे रिॲक्टंट कुठले वापरले त्याच्यावर तुमचा रेट ऑफ रिॲक्शन किंवा केमिकल रिॲक्शनचा स्पीड डिपेंड असतो. म्हणजे काय, की जर मी रिॲक्शन घेतली ज्याच्यामध्ये पोटॅशियम वापरलं तर त्याची रिॲक्शन लवकर होणार. आणि एखादी रिॲक्शन घेतली की ज्याच्यामध्ये सिल्वर किंवा गोल्ड असं काय वापरलं तर ती रिॲक्शन स्लो होणार. म्हणजे काय, नेचर ऑफ रिॲक्टंटवर स्पीड डिपेंड असतो. जेवढा रिॲक्टंट वरच्या ऑर्डरमधला किंवा वरचा एलिमेंट म्हणजे कुठला, सोडियम, पोटॅशियम ह्याच्यामधला, तेवढा त्याच रिॲक्शनचा स्पीड जास्त असणार. तेवढा जो खालच्या ऑर्डरमधला, खालच्या सिरीजमधला, तो तेवढा काय असणार, रिॲक्शनचा स्पीड कमी असणार. आणि ही सिरीज कुठे दिली, पेज नंबर 97 मेटलर्जी टॉपिकवर. बरोबर, पेज नंबर 97 लक्षात घ्या. आपल्याला पाठ पण करायची ती, धडा तो शिकत असताना आपण ती पाठ करायची. ठीक आहे. सो हे झालं तुमचं नेचर ऑफ रिॲक्टंट की त्याच्यावर स्पीड डिपेंड असतो. नंतर सेकंड आहे तुमचं साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट. सो सेकंड, साईज ऑफ अ पार्टिकल, साईज ऑफ अ पार्टिकल रिॲक्टंट. आता ह्याच्यामध्ये काय, की जेवढे रिॲक्शन करणारे समजा ते केमिकल, ते जर समजा एखादी पावडर आहे किंवा एखादे खडे, जर काय होणार, जेवढं ते पावडरच्या स्वरूपात किंवा जेवढे त्याचे कण बारीक असणार तेवढी ती रिॲक्शन स्पीडली होणार. म्हणजे काय, जेवढे पण साईज ऑफ पार्टिकल ऑफ द रिॲक्टंट हे स्मॉलर असणार तेवढा रिॲक्शनचा स्पीड काय असणार, जास्त असणार. फॉर एक्झाम्पल, जर आपण एक डेली बेसिसचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, जर समजा आपण घरी तेलात फोडणी देतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही आहे ना हिंगाचे तुकडे टाका आणि एका ह्याच्यामध्ये हिंगाची पावडर टाका, तर लवकर फोडणी कुठली बसणार, जे खडे खडे घेतलेत हिंगाचे त्याच्यात का पावडर घेतले त्याच्यात. तर तुम्हाला लक्षात येईल की जी पावडर असते ती लगेच फोडणी बसते. म्हणजे काय, पावडर म्हणजे काय, तुम्ही त्याचे बारीक बारीक कण केले. म्हणजे काय, नेचर ऑफ रिॲक्टंटमध्ये तुम्ही जेवढे कण बारीक असणार, साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट जेवढे स्मॉलर असणार तेवढा रिॲक्शनचा स्पीड काय असणार, हायर असणार. सो साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट म्हणजे रिॲक्टंटची जेवढी साईज पार्टिकल कमी, कमी म्हणजे साईज कमी, तेवढी त्यांची रिॲक्शन काय असणार, जास्त होणार. सो इट्स अ सेकंड पॉईंट. थर्ड, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता थर्ड जो आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता तुम्हाला माहिती आहे की 2 प्रकार असतात, कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट. डायल्यूट म्हणजे काय, एखाद्या केमिकलमध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं जातं म्हणजे त्याला सौम्य बनवलं जातं किंवा लाईट बनवलं जातं, माइल्ड बनवलं जातं. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे एकदम प्युअर फॉर्म,
बरोबर, एकदम प्युअर. मग आता समजा तुम्ही एखाद्या रिॲक्शनमध्ये ॲसिड आहे, एक सेम रिॲक्शन केली, एकामध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड वापरलं की ज्याच्यामध्ये कुठलंही पाणी मिक्स केलं नाही, तर ती रिॲक्शन खूप क्विकली होणार. बरोबर. त्यातल्या त्यात जर तुम्ही तेच ॲसिड पाणी मिक्स करून वापरलं तर रिॲक्शन होणार नाही असं होणार नाही, रिॲक्शन होणार, पण काय होणार, रिॲक्शन स्लोली होणार. सो कॉन्सन्ट्रेशन जेवढं हाय तेवढी स्पीड ऑफ रिॲक्शन तेवढा हाय असणार. ठीक आहे. सो कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा स्पीड डिपेंड असतो, तर येस ऑफकोर्स. मग कॉन्सन्ट्रेटेड जेवढे तुम्ही रिॲक्टंट घेणार म्हणजे प्युअर किंवा ज्याच्यामध्ये पाणी मिक्स नाही किंवा एकदम, इवन जर तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्हाला 10वीपर्यंत शाळेमध्ये जे ॲसिड दिले जातात ते माइल्ड असतात. माइल्ड म्हणजे काय, डायल्यूट असतात, ज्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं असतं, कारण की या लेवलला तेवढे कॉन्सन्ट्रेटेड केमिकल देत नाही. पण जसं जसं तुम्ही हायर स्टडीजला जाता केमिकल रिलेटेड, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड गोष्टी वापरायला भेटतं. मग कॉन्सन्ट्रेटेड गोष्टी कशाला वापरायचे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला रिॲक्शन क्विक पाहिजे असेल तर. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवर स्पीड डिपेंड असतो का, तर असतो. की कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट जेवढं जास्त तेवढा स्पीड ऑफ द रिॲक्शन जास्त. सो थर्ड फॅक्टर कॉन्सन्ट्रेशन. टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन, चौथा काय, टेम्परेचर. टेम्परेचरचं सिम्पल साधं रिलेशन आहे की ॲज द टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग द स्पीड ऑर द रेट ऑफ रिॲक्शन गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे टेम्परेचर वाढलं तर रिॲक्शनचा स्पीड पण काय होणार, वाढणार. म्हणजे काय, टेम्परेचरने रिॲक्शनचा स्पीड बदलतो तर बदलतो. जेवढं तुमचं टेम्परेचर जास्त होत जाणार तेवढा रिॲक्शनचा स्पीड काय होणार, इन्क्रीज होत जाणार. म्हणून त्यांनी टेम्परेचरचं सिम्पल रिलेशन आहे, एक लाईनमध्ये लक्षात येतं. ॲज द टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग, रेट ऑफ रिॲक्शन और द स्पीड ऑफ रिॲक्शन गोज ऑन इन्क्रीजिंग. सिम्पल आहे. सो सर्वात लास्टचा फॅक्टर आता, कॅटॅलिस्ट. आता सगळ्यांना कॅटॅलिस्ट म्हणजे माहिती आहे, आपण 9वीला 8वीला शिकलो होतो. कॅटॅलिस्टची तिथे डेफिनेशन पण दिले लास्टला. कॅटॅलिस्ट म्हणजे काय, असा पदार्थ किंवा असा सबस्टन्स, बरोबर, मी पहिलं मराठीत सांगतो, असा पदार्थ की तो रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, बरोबर, पण रिॲक्शनचा स्पीड वाढवतो. कळलं. सो कॅटॅलिस्ट आर दोज सबस्टन्सेस विच डू नॉट टेक पार्ट इन अ रिॲक्शन बट इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे काय, डायरेक्ट इनडायरेक्ट, की जर कॅटॅलिस्ट टाकलं तर रेट ऑफ रिॲक्शन किंवा स्पीड ऑफ रिॲक्शन काय होतो, वाढतो. सो कॅटॅलिस्ट आर द सबस्टन्स हू इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन ऑर द स्पीड ऑफ रिॲक्शन. सो कॅटॅलिस्ट, बरोबर. म्हणजे तुम्हाला कधी कधी सिंगल सेंटेन्सला विचारतात की व्हॉट इज कॅटॅलिस्ट. आणि आपण प्रिव्हियस रिॲक्शनमध्ये बघितलेलं की डालडा, व्हेजिटेबल ऑइलपासून व्हेजिटेबल घी किंवा डालडा बनवताना कुठलं कॅटॅलिस्ट वापरलं जातं, तर निकेल, हे त्याच्यावर आपण लिहिलं होतं. विचारतात स्पेशल केस. म्हणजे सर्वात लास्टचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट आर द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज टू इट कॉल्ड कॅटॅलिस्ट. म्हणजे काय, की रेट ऑफ रिॲक्शन चेंज होतो म्हणजे स्पीड बदलतो, पण तो त्या रिॲक्शनमध्ये पार्ट घेतो का, नाही. सो तुम्हाला एक सिंगल सेंटेन्समध्ये विचारलं जातं व्हॉट इज कॅटॅलिस्ट. ठीक आहे. सो पेज नंबर 40 आणि 41चं सुरुवात, बरोबर. तर हा क्वेश्चन तुम्हाला आला पाहिजे की विच फॅक्टर अफेक्ट द रेट ऑर द स्पीड ऑफ रिॲक्शन, बरोबर. हा 2 मार्काचा 3 मार्काचा प्रोबेबल क्वेश्चन. विच फॅक्टर अफेक्ट द रेट ऑफ रिॲक्शन ऑर द स्पीड ऑफ रिॲक्शन, ह्याच्यावर हा प्रश्न विचारणार. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यावरनं सिंगल सेंटेन्सचा क्वेश्चन कुठला, की व्हॉट इज कॅटॅलिस्ट, गिव्ह वन एक्झाम्पल. कॅटॅलिस्ट म्हणजे काय आणि एका कॅटॅलिस्टचं उदाहरण द्या. तर तो निकेलवाला उदाहरण द्यायचं. ठीक आहे. हे 2 प्रश्न ह्या प्रश्नावर कव्हर केले पाहिजेत तुम्ही. मी लास्टला हे लेक्चर संपल्यानंतर 1-2 दिवसामध्ये मी तुम्हाला क्वेश्चन बँक देईलच या धड्यावरचा. पण जे मध्ये मध्ये मी प्रश्न सांगतो ते प्रश्न तुमच्या डोक्यात असलेच पाहिजेत, म्हणजे पाठच असले पाहिजे. सो ह्याच्यावरनं एक टॉपिक तुमचा क्लिअर होतो की विच फॅक्टर अफेक्ट द रेट ऑफ रिॲक्शन. आणि दुसरा सिंगल सेंटेन्स होणार व्हॉट इज कॅटॅलिस्ट, गिव्ह द वन एक्झाम्पल, 1 or 2 एक्झाम्पल. आपल्याला पूर्ण पुस्तकात 2-3 एक्झाम्पल आरामात भेटते. ठीक आहे. सो पेज नंबर 40. ठीक आहे. आता पेज नंबर 41 वर, ठीक आहे.
बरोबर. महत्त्वाचा टॉपिक आहे. ह्याच्यावर तुम्हाला सांगितलं जातं की गिव्ह द डिफरन्स बिटवीन ऑक्सिडेशन रिडक्शन, किंवा समोरची क्वेश्चन काय विचारतात ते पहिलं सांगतो. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजे काय, नंतर एखादी रिॲक्शन दिली जाईल तर या रिॲक्शनमध्ये कोणाचं ऑक्सिडेशन झालं असा क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर ऑक्सिडेशन आणि रिडक्शनमध्ये डिफरन्स सांगा, बरोबर. आणि ऑक्सिडेशनच्या रिलेटेड एक टर्म आहे की ऑक्सिडायझिंग एजंट नावाचा प्रकार असतो. मग हे सगळं आपल्याला बघायचं आहे. वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक आहे या पूर्ण धड्यामधला. तर ऑक्सिडेशन रिडक्शन मी 9वीपासून सांगितलं की ऑक्सिडेशन काय आणि रिडक्शन म्हणजे काय. सिम्पल डेफिनेशन पहिली लक्षात घ्या की वेनेवर देर इज अ ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन एखाद्या गोष्टीमध्ये ॲड झाला म्हणजे कोणाला जाऊन अटॅच झाला, एखादा केमिकल आहे त्याला जाऊन ऑक्सिजन अटॅच झाला, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, तर त्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन. जर एखादा पदार्थ आहे त्याच्यामधून ऑक्सिजन बाहेर पडला किंवा बाजूला पडला म्हणजे काय, मायनस झाला, तर त्याला म्हणतात आपण रिडक्शन. आता एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर कार्बन होता, कार्बनला ऑक्सिजन अटॅच झाला, CO2, म्हणजे कार्बनला ऑक्सिजन काय झाला, अटॅच झाला, म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, सो इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन. आता जर एखादी गोष्ट आहे की ज्याच्यामधून ऑक्सिजन बाहेर पडला, समजा आपण एक कॅल्शियम कार्बोनेट होतं, त्याच्यामध्ये काय झालं की समजा Ca आणि CO2, बरोबर, O2 बाहेर पडला किंवा समजा नावाला फक्त की ऑक्सिजन त्याच्यापासून दूर गेलं, तर ते काय झालं, रिडक्शन. सो पहिली डेफिनेशन काय, वेनेवर देर इज अ ॲडिशन ऑफ ऑक्सिजन टेक प्लेस इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन. वेनेवर देर इज अ मायनस और द रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन टेक प्लेस इट इज कॉल्ड अ रिडक्शन. सो ही आहे तुमची पहिली डेफिनेशन. आता सेकंड की आता हे जे उलट की जेव्हा पण एखाद्या गोष्टीमध्ये ॲडिशन ऑफ हायड्रोजन झालं, म्हणजे एखाद्या केमिकलला किंवा एकाला हायड्रोजन येऊन अटॅच झाला किंवा हायड्रोजन अटॅच झाला, तर त्याला आपण म्हणतो रिडक्शन. आणि एखाद्या गोष्टीमधून हायड्रोजन रिमूव्ह झाला किंवा हायड्रोजन त्याच्यापासून लांब गेला, तर त्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन. कळलं. हायड्रोजन लक्षात ठेवा, H2 नाही, फक्त हायड्रोजन आणि ऑक्सिजन. मी लिहिताना O2H2 लिहितोय, पण ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे लक्षात ठेवा. सो हे तुमचं गिव्ह डिफरन्स. म्हणजे तुम्ही जर गिव्ह डिफरन्स बिटवीन द ऑक्सिडेशन रिडक्शन सांगितलं तर तुम्ही सिम्पल लिहिलं पाहिजे, वेनेवर देर इज अ ॲडिशन ऑफ ऑक्सिजन टेक प्लेस इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन. वेनेवर देर इज अ रिडक्शन ऑफ ऑक्सिजन टेक प्लेस इट इज कॉल्ड रिडक्शन. वेनेवर देर इज अ रिमूव्हल हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे हायड्रोजन डिटॅच झाला, तर इट इज ऑक्सिडेशन. आणि जर ॲडिशन ऑफ हायड्रोजन झालं सो इट इज कॉल्ड अ रिडक्शन. हे तुमचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचे डेफिनेशन. जर तुम्हाला पेज नंबर 41वर काही रिॲक्शन दिल्यात 1 2 3 4, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ओळखायचे की ऑक्सिडायझिंग किंवा ऑक्सिडेशन झालेली रिॲक्शन कुठली आणि रिडक्शन झालेली कुठली. तर तुम्ही त्याच्यावरनं बघा की पहिली रिॲक्शन MgO2 आहे आणि पुढे झाला MgO, म्हणजे ऑक्सिजन काय झाला, अटॅच झाला, मग ती कोण, ऑक्सिडेशन. कळतंय. मग अशा 4 रिॲक्शन तुम्हाला ओळखायचे. सो पुढचा आता पेज नंबर 42, ठीक आहे. आणि प्लीज डाऊट असेल तर मला सांगा कमेंट्समध्ये, बरोबर. ते व्हिडिओ सबस्क्राईब नाही केले तरी चालतील, लाईक अनलाईक नाही केले तरी चालतील, फक्त तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे, ठीक आहे. सो ते कमेंटमध्ये तुम्हाला जर काही डाऊट असतील यूट्यूबच्या तर त्याच्यामध्ये टाका की ते डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. सो आता पेज नंबर 42वर जायचं आपल्याला. आता पेज नंबर 42, बरोबर, थर्ड टॉपिक. त्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन दिली, इथाइल अल्कोहोल, ॲरो दिला आहे, नंतर स्क्वेअरमध्ये ऑक्सिजन दिला आहे आणि नंतर ॲसिटिक ॲसिड. आता ह्याच्यामध्ये काय झालं, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन झालं, बरोबर. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन झालं, इथाइल अल्कोहोलचं ॲसिटिक ॲसिडमध्ये कन्वर्ट झालं. स्क्वेअर देण्याचं कारण आहे, स्क्वेअर म्हणजे काय की नुकताच तयार झालेला ऑक्सिजन, म्हणजे स्टेप असतात की ऑक्सिजन तयार, तर फ्रेशली मेड और फ्रेशली प्रिपेअर्ड ऑक्सिजन, मग त्याला स्क्वेअर बॉक्समध्ये देतात.
तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑब्झर्व येत असेल की ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. मग ॲरोवर बघा खाली K2Cr2O7H2SO4, बरोबर, इट इज नोन ॲज द पोटॅशियम डायक्रोमेट, बरोबर, और द पोटॅशियम डायक्रोमेट म्हटलं जातं. सर पोटॅशियम डायक्रोमेटने काय केलं, ऑक्सिजनचा सप्लाय केला रिॲक्शनला, म्हणजे ऑक्सिजन प्रोव्हाइड केलं आणि त्यामुळे तो ऑक्सिजन ॲड झाला, बरोबर. मग ही ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली, पण ऑक्सिजन आला कुठनं, तर ऑक्सिजन K2Cr2O7-H2SO4 म्हणजे ॲसिडिक कंडिशनमध्ये तयार केलं जातं K2Cr2O7. मग ह्याने काय केलं, ऑक्सिजन प्रोव्हाइड केलं. मग असे जे सबस्टन्स आहेत जे एखाद्या रिॲक्शनला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात त्या पदार्थांना ऑक्सिडायझिंग एजंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ऑक्सिडायझिंग एजंट, द सबस्टन्स हू प्रोव्हाइड द ऑक्सिजन टू दी रिॲक्शन. ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात एखाद्या रिॲक्शनला, इट इज कॉल्ड अ ऑक्सिडायझिंग एजंट, बरोबर. मग इथे K2Cr2 कोण आहे, ऑक्सिडायझिंग एजंट, आणि ही रिॲक्शन कुठली, ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि पेज नंबर 42मध्ये तो बॉक्स दिला, बरोबर, तो बॉक्स डू यू नोचा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघा K2Cr2O7H2SO4 आणि KMnO4H2SO4, बरोबर. मग तुम्हाला असं एखादं ट्रिकिश क्वेश्चन की दोन ऑक्सिडायझिंग एजंटची नावं सांगा. तर त्या बॉक्समध्ये दोन ऑक्सिडायझिंग एजंट दिलेत. एक म्हणजे तो पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7/H2SO4 आणि त्याच्याच बाजूला पोटॅशियम परमॅंगनेट दॅट इज KMnO4 आणि -H2SO4. हे दोन काय तुमचे ऑक्सिडायझिंग एजंटचे एक्झाम्पल आहे. सो तिथे एवढं तरी लक्षात ठेवा की ऑक्सिडेशन म्हणजे काय. आणि नंतर तिसरा एक दिला आहे की ओझोन पण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरला जातो. O3 हा फॉर्म्युला त्याचा, O3 म्हणजे काय, तुमच्याकडे 3 ऑक्सिडायझिंग एजंट झाले, K2Cr2O7, KMnO4 आणि O3. 3पैकी 2 तरी लक्षात ठेवा, बरोबर. कारण की हे काय करतात, ऑक्सिडायझेशन रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन द्यायचं काम करतं. म्हणजे आपल्याला एखादी रिॲक्शन ऑक्सिडायझेशनच करायचं आहे पण कंट्रोलमध्ये करायचं आहे, म्हणजे असं अति नाही व्हायला पाहिजे. सो मग आपण काय करतो की त्याच्यामध्ये हे ऑक्सिडायझिंग एजंट टाकतो आणि ती रिॲक्शन ऑक्सिडेशनवाली बनवून टाकतो. सो ऑक्सिडायझिंग एजंट. सो आणि एक लक्षात घ्या, स्क्वेअरमध्ये जो ऑक्सिजन आहे त्याला म्हणतात नेसेंट ऑक्सिजन. नेसेंट म्हणजे नुकताच तयार झालेला, म्हणजे प्रोसेस असते ओ पासून O2 पासून O3. सो नेसेंट म्हणजे फ्रेशली प्रिपेअर ऑक्सिजन. सो स्क्वेअर बॉक्समध्ये O, बरोबर, हा असतो नेसेंट ऑक्सिजन. सो पेज नंबर 42वर तुम्हाला हे बॉक्समधले 2 ते 3 ऑक्सिडायझिंग एजंटची नावं, त्यांचा फॉर्म्युला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि नेसेंट ऑक्सिजन म्हणजे कधी कधी विचारतात की हे कशाचं सिम्बॉल आहे, बरोबर. मग स्क्वेअरमध्ये ऑक्सिजन म्हणजे काय, नेसेंट ऑक्सिजन. स्पेलिंग नीट ठेवा. नेसेंटमध्ये तिथे दिलेलं आहे की नवीन तयार झालेला किंवा नुकताच ऑक्सिजन तयार व्हायची जी सुरुवातीची स्टेप आहे, म्हणजे नेसेंट ऑक्सिजन. आता त्याच्या खाली एक रिॲक्शन दिले. ते रिॲक्शनमध्ये आत्ता एवढी कॉम्प्लेक्स रिॲक्शन काही लक्षात ठेवू नका. त्याच्यामध्ये फक्त एक रिॲक्शन दिले की ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन कोणाचं झालं. तर ते जेवढे पण केमिकल आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही FeSO4 बघितलं की त्याला काय झालं आहे की त्याच्यामध्ये येऊन ऑक्सिजन अजून ॲड झाले, म्हणजे FeSO4चं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. तेवढं नका हे लक्षात येऊ. पण त्याच्याच खाली पेज नंबर 42ला सर्वात लास्टची लाईन की ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशनची एक दुसरी डेफिनेशन दिली आणि ती लक्षात ठेवा की ऑक्सिडेशन मीन्स लॉसिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉसिंग वन और मोर इलेक्ट्रॉन, ही डेफिनेशन येते. आणि तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन लॉस कोण करतं, मेटल्स, बरोबर. मग वन और मोर, एक किंवा जास्त इलेक्ट्रॉन लॉस करणे ह्यालाच ऑक्सिडेशन म्हणतात. आणि मेटलचं ऑक्सिडेशन होऊ शकतं का, होऊ शकतं, कारण की मेटलच इलेक्ट्रॉन लॉस करतात. आणि मेटलचं ऑक्सिडेशन होणेच म्हणजे काय, मेटल खराब होणे, ज्याला गंजणे म्हणतो आपण. ते आपल्याला लास्टच्या पेजवर बघायचं. सो ही डेफिनेशन, ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉसिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लॉस करणार म्हणजेच त्याचं काय झालं, ठीक आहे, ऑक्सिडेशन. मग रिडक्शनला काय असणार, इलेक्ट्रॉन गेन करणार, बरोबर. मग गिव्ह डिफरन्समध्ये तुम्ही लिहू शकता +O2 -O2 +H2 -H2. ऑक्सिडेशन मीन्स लॉसिंग ऑफ इलेक्ट्रॉन and reduction means gaining the electron.
झाले गिव्ह डिफरन्सचे 3 पॉईंट. आणि ऑक्सिडेशनची एक रिॲक्शन कुठली पण एक लक्षात घ्या. माझ्या अंदाजे प्रिव्हियस पेजवर 41वर जी पहिलीच रिॲक्शन आहे ती ऑक्सिडेशनची रिॲक्शन म्हणून पण होते आणि कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणून होते. कुठली? Mg+O2 2MgO. ती तुम्ही रिॲक्शन कशी कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणून एक्झाम्पल म्हणून पण पाठ करू शकता आणि ऑक्सिडेशनची रिॲक्शन म्हणून पण पाठ करू शकता. ठीक आहे. सो पेज नंबर 42वर एवढं आहे की तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट, त्यांचे केमिकल फॉर्म्युले, व्हॉट इज नेसेंट ऑक्सिजन हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात लास्टला जी डेफिनेशन दिली आहे, ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉसिंग द इलेक्ट्रॉन, वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. म्हणजे एकच इलेक्ट्रॉन लॉस करणार का? नाही, 2 किंवा 3 पण करू शकतो. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा इलेक्ट्रॉन लॉस करतो तेव्हा त्याच्या डोक्यावर कुठला चार्ज येतो? पॉझिटिव्ह. सो तुम्ही ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, बरोबर, ह्या 2 गोष्टी बघितल्या. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ऑक्सिडेशनची ही डेफिनेशन आणि रिडक्शनची ही डेफिनेशन, आणि त्याच्यामध्ये मी सांगितलेले क्वेश्चन हे लक्षातच ठेवा. आणि एक लक्षात घ्या, धडा प्रिपेअर करताना हे क्वेश्चन तुमच्या डोक्यात फिरले पाहिजेत. हे क्वेश्चनची आन्सर तुम्हाला आलीच पाहिजे. आता वन ऑफ द पहिला फेवरेट टॉपिक होता ऑक्सिडेशन. रिडक्शन झाल्यानंतर एक रिॲक्शन असते की ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतात. ऑक्सिडेशन पण होतं आणि रिडक्शन होतं, बरोबर, दोन्ही एकसाथ होतात सायमल्टेनियसली. मग त्याला म्हणतात रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शन. आता व्हॉट इज रेडॉक्स रिॲक्शन? द रिॲक्शन इन विच, 3 मार्काला क्वेश्चन विचारतात की रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, बरोबर. व्हॉट इज रेडॉक्स रिॲक्शन? एक्सप्लेन विथ द वन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल सहित एक्सप्लेन करा. मग त्यासाठी तुम्हाला एक रेडॉक्स रिॲक्शनचं एक्झाम्पल पाठ करावं लागतं. आणि ह्या कंपल्सरी रिॲक्शन ह्या ऑप्शनला टाकता येत नाही. सो आणि मग त्याच्यामध्ये विचारलं की ह्याच्यामध्ये रिडक्शन कोणाचं झालं या रिॲक्शनमध्ये आणि ऑक्सिडेशन कोणाचं झालं, बरोबर. नाहीतर तुम्हाला रेडॉक्स रिॲक्शनची एक्झाम्पल देतील, विच ओळखा ही रिॲक्शन कुठली, तर रेडॉक्स. मग ह्याच्यामध्ये रिडक्शन कोणाचं झालं आणि ऑक्सिडेशन कोणाचं झालं हे तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं सिम्पल डेफिनेशन, द रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय? द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली, बरोबर. अशी रिॲक्शन की ज्याच्या एकाच रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन पण होतं, रिडक्शन पण होतं. सो इट इज कॉल्ड अ रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे काय? ऑक्सिडेशन पण झालं, रिडक्शन पण झालं, दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या, म्हणून इट इज कॉल्ड अ रेडॉक्स रिॲक्शन. एक एक्झाम्पल आहे पेज नंबर 42वर, ते आपण देऊया आणि बघूया की आपल्याला समजतं की नाही की ही रेडॉक्स रिॲक्शन कशी ओळखायची. आता ही रेडॉक्स रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. आता ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन एकत्र झालं पाहिजे. आता बघा, जर तुम्ही बघितलं तर H2S आहे. काय? H2S तिकडे गेल्यावर फक्त S झाला. म्हणजे काय झालं? H2 गेला ह्याच्यापासून, S पासून काय गेला? H2 रिमूव्ह झाला. आणि जेव्हा H2 रिमूव्ह होतो किंवा H2 बाजूला पडतो, हायड्रोजन ज्याच्यापासून डिटॅच होतं, मग त्याचं काय झालं आपण बोलतो? तर त्याचं आपण ऑक्सिडेशन झालं बोलतो. म्हणजे इथे सल्फरचं काय झालं? ऑक्सिडेशन या रिॲक्शनमध्ये. ठीक आहे. सो पहिलं ऑक्सिडेशन. आता हे झालं SO2, बरोबर. सॉरी, SO2, S पासून ऑक्सिजन काय झालं? रिमूव्ह झाला. सॉरी, हे बघायचं राहिलं. SO2 पासून कोण गेला? ऑक्सिजन रिमूव्ह झाला. ऑक्सिजन रिमूव्ह झाल्यामुळे काय होतं? इट इज अ रिडक्शन. ऑक्सिजन रिमूव्ह होतो त्याला आपण रिडक्शन. आणि तेच बघा H2S आहे, बरोबर. काय? H2S. हा H2ला O काय झाला? अटॅच झाला. O अटॅच झाला म्हणजे ह्याचं काय झालं? तुमचं रिडक्शन. आणि ह्याचं काय झालं? ऑक्सिडेशन. सो इन दिस रिॲक्शन ऑक्सिडेशन रिडक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली. सो इट इज कॉल्ड अ रेडॉक्स रिॲक्शन. कळते? म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं? S पासून O रिमूव्ह, दॅट इज नोन ॲज अ रिडक्शन. H2ला O अटॅच झाला म्हणजे ह्याचं काय झालं? ऑक्सिडेशन.
एकाच रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन झालं, सो देअरफॉर इट इज कॉल्ड अ रेडॉक्स रिॲक्शन. मग तुम्हाला 3 मार्काचा क्वेश्चन असा विचारला जातो. सो तिथे दुसरी रिॲक्शन आहे, त्याच्यामध्ये बघा MnO2HCl दिलं आहे. मग ह्याच्यामध्ये पण ऑक्सिडेशन रिडक्शन झालेलं आहे. सो यू कॅन रीड इफ द ऑक्सिडेशन मीन द लॉसिंग ऑफ इलेक्ट्रॉन, तर रिडक्शन म्हणजे काय? सो इट्स अ गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. त्यानंतर राईट द रिॲक्शन फॉर्मेशन एफिडाइट रिॲक्शन बाय द मेकिंग यूज ऑफ सिम्बॉली. मग ते आपण बघू, पण एवढंच लक्षात घ्या, या पेजवर तुमचं हे एक्झाम्पल आणि ही डेफिनेशन पेज नंबर किती 43वर तुम्हाला माहीतच पाहिजे. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, एक एक्झाम्पल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाणार कोणाचं रिडक्शन झालं, कोणाचं ऑक्सिडेशन झालं. ठीक आहे. सो हा प्रश्न तुमचा पेज नंबर 43वर कवर होतो. मग त्याच्यामध्ये एक ब्ल्यू कलरचा बॉक्स आहे, ब्ल्यू ग्रीन कलरचा. तर त्याच्यामध्ये आयोनिक डेफिनेशन दिलं आहे की Fe दिलं आहे. Feचं ऑक्सिडेशन झालं म्हणजे त्याला O अटॅच झाला. FeOचं ऑक्सिडेशन झालं म्हणून Fe2O3 परत ऑक्सिजन. तीच उलटी रिॲक्शन गेली, एक ऑक्सिजन रिमूव्ह झाला, रिडक्शन झालं. अजून एक ऑक्सिजन रिमूव्ह झाला, रिडक्शन झालं. म्हणजे काय की ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिडेशन टेक प्लेस, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, रिडक्शन टेक प्लेस. सो ही डेफिनेशन पेज नंबर 43 हे तुमचे क्वेश्चन कवर पाहिजे रेडॉक्स रिॲक्शनवर. ओके. सो ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे तर बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर ह्याच्यामध्ये अजून काहीतरी डाऊट आहे, किंवा एखादी तुम्हाला डेफिनेशन सर आम्हाला हे कळलं नाही तर सर ते एवढं एक्सप्लेन करा, तर मला ते कमेंट्समध्ये सांगत जा. ठीक आहे. आता सर्वात लास्टचा टॉपिक आला जो या धड्यातला आहे, तो म्हणजे करोजन. आता करोजन म्हणजे काय सर, आपण सिम्पल आहे, करोजन म्हणजे डिग्रेडेशन ऑफ मेटल ड्यू टू दी मॉइश्चर, वॉटर ऑर द एन्व्हायरमेंटल कंपोनंट. तर करोजनमुळे काय होतं की मेटल खराब होतं. सो इट इज कॉल्ड ॲज द करोजन. सो मग कशामुळे होऊ शकतो, तर केमिकल्समुळे होऊ शकतो, मॉइश्चरमुळे होऊ शकतो, वॉटरमुळे होऊ शकतो. मग इट इज कॉल्ड अ डिग्रेडेशन ऑफ मेटल. कळलं? इट इज कॉल्ड अ डिग्रेडेशन मेटल. आणि डिग्रेडेशन ऑफ मेटल किंवा होतं तेव्हा तो लोखंड किंवा कुठलाही मेटल काय होतो, कमकुवत होतो, किंवा वी कॅन कॉल्ड इज द वीक होतो. सो हे वीक झाल्यानंतर ते आर्टिकल्स असतात ते कामाचे उरत नाही, किंवा तेवढी त्यांच्यात स्ट्रेंथ उरत नाही. मग ह्यांना त्याच्यापासून डिग्रेडेशन ऑफ मेटल होण्यापासून किंवा करोजन होण्यापासून वाचवता येतं का, तर वाचवता येतं. त्याला भरपूर उपाय आहेत. आपल्याला मेटलर्जी ह्या टॉपिकमध्ये हे बघायचेच आहे. पण आता एवढंच लक्षात घ्या की व्हॉट इज करोजन. जर पेज नंबर 43वर गेला तर तिले की मॉइश्चर, वॉटर किंवा केमिकल, एन्व्हायरमेंटल कंपोनंट ह्यामुळे काय होतं, डिग्रेडेशन ऑफ मेटल होतं. कळतं? सो डिग्रेडेशन ऑफ मेटल झालं म्हणजे त्याला आपण म्हणतो करोजन. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला ही डेफिनेशन पहिली काय लक्षात ठेवायची, डेफिनेशन. आणि एक लक्षात घ्या, ह्या स्वाध्यायामध्ये जो प्रश्न आहे बरोबर, डायग्रामवर कुठला स्वाध्यायाचा अखेरचा प्रश्न, यावर्षी 5 मार्काचा का 4 मार्काचा जो लास्टचं उत्तर असतं ते त्याच्यावर पडलेलं आहे. ठीक आहे. सो पहिलं काय, व्हॉट इज करोजन. आणि नंतर करोजन झाल्यानंतर तिथे बघा केमिकल फॉर्म्युला, बरोबर, केमिकल फॉर्म्युला फॉर द रस्ट दिलं आहे. रस्ट म्हणजे काय, गंजणे. मग तिथे केमिकल फॉर्म्युला दिला आहे बघा. कळलं? सो लक्षात ठेवायचा, फिलिंग द ब्लँकला विचारतात की रसचा फॉर्म्युला काय, तर केमिकल फॉर्म्युला काय. ठीक आहे. सो हे विचारलं जातं. सो त्याच पेजवर लास्टला दिलेलं आहे की करोजनची डेफिनेशन दिली आहे, बरोबर. आणि जेव्हा हे करोजन कोणाचं होतं, लोखंडाचं होतं किंवा आयनचं करोजन होतं, तर त्यालाच आपण नाव काय दिलं आहे, रस्ट. रस्ट म्हणजे काय, गंजणे. ठीक आहे. सो आता सिम्पल आहे, मॉइश्चर लागलं, पाणी लागलं, आयन खराब झाला, बरोबर, ह्याच्यामुळे. तर ही एवढी सिम्पल रिॲक्शन नाही आहे, ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे. ठीक आहे. बोर्डाला क्वेश्चन त्यांनी अवघड नाही विचारला, काय केलं, ॲनोडवर काय, कॅथोडवर काय हे विचारलं, बरोबर. तर तुम्ही एक बघितलं की रस्टिंग ही एक इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन आहे.
हे पण लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्हला विचारतात रस्टिंग किंवा करोजन ही कुठली रिॲक्शन आहे. इलेक्ट्रोकेमिकल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एक फिश टँक असतो, एक ॲनोड असतो, कॅथोड असतो, मग ॲनोड पॉझिटिव्ह, कॅथोड निगेटिव्ह, मग हिला म्हणतात इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ॲट ॲनोड आणि ॲट कॅथोड, आता एक लक्षात घ्या, मेटल काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात. तर तिथे बघा Fe ऑक्सिडाइज टू Fe2+ इन ॲनोड रिजन. ॲनोड रिजन म्हणजे बघा इथे ॲनोड रिजन दिला आहे की एखादं जर लोखंडाची प्लेट घेतली तर एक ॲनोड तयार होतं, एक कॅथोड तयार होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की Fe होता, Fe+2 झाला, म्हणजे काय केलं त्यांनी, 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले, बरोबर. म्हणून तो काय झाला, बरोबर. आता मला सांगा इलेक्ट्रॉन डोनेट केले म्हणजे इलेक्ट्रॉन काय केले, लूज केले. आणि आपण ऑक्सिडेशनची एक डेफिनेशन मिळते की जे लोक इलेक्ट्रॉन लूज करतात 1 or more त्यांना आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन, किंवा त्या रिॲक्शनला काय म्हणतो, ऑक्सिडेशन. इथे काय झालं, ऑक्सिडेशन झालं. कशावर झालं, ॲनोडवर झालं, बरोबर. आता कॅथोडवर बघा, आणि ह्या रिॲक्शन तुम्हाला पाठच करावे लागतील, ह्याला लॉजिक नाही, ह्याला लक्षातच ठेवावं लागेल. कॅथोड, आणि कॅथोडवर बघा त्यांनी 4 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केले. आता इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केलं म्हणजे काय झालं, रिडक्शन. आपण बघितलेलं रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. आणि हे लक्षात ठेवावं लागणार आहे, ह्याला लॉजिक असं लावू नका, हे लक्षात ठेवावं लागणार. मग इथे कॅथोड रिजनवर काय झालं, रिडक्शन झालं. सो ॲनोड रिजनवर ऑक्सिडेशन, कॅथोडवर रिडक्शन झालं. आणि त्यामुळे डिग्रेडेशन ऑफ मेटल होतं. ही जेव्हा रिॲक्शन होते तर डिग्रेडेशन ऑफ मेटल म्हणजे काय, मेटल खराब होतो. ठीक आहे. लास्टला रिॲक्शन. मग तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 जो दिला आहे तो ह्या बेसिसवर आहे. फक्त मी तुम्हाला सांगेल की ह्याच्यामध्ये मग ॲनोड काय होता, कॅथोड, आणि यावर्षी बोर्डाचा जो प्रश्न पडला आहे सायन्स तो आवर्जून बघा ह्या टॉपिकवरचा, बस. ठीक आहे. सो ह्या पेजवर, पेज नंबर 40वर काय लक्षात ठेवायचं, करोजनची डेफिनेशन, नंतर करोजनचा फॉर्म्युला Fe2O3.XH2O, नंतर कुठल्या प्रकारची रिॲक्शन आहे, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. नंतर ॲनोडवर काय होतं, कॅथोडवर काय होतं, की ॲनोडवर काय होतं, इलेक्ट्रॉन डोनेट केला जातो आणि तो प्लस चार्ज घेतो. कॅथोडवर काय केला जातो, इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केले जातात, कळलं. आणि त्यामुळे तिथे काय होतं, रिडक्शन होतं. आणि एक लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन डोनेट केले तर तो या साईडला देतात, कुठल्या, प्रोडक्ट साईडला. आणि कोणी हे घेतले, इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केले तर ते रिॲक्टंट साईडला लिहिले जातात. हे मेन डिफरन्स लक्षात ठेवा, नाही तर दोघात कन्फ्यूज होतात. ठीक आहे. सो ही आहे तुमची ऑक्सिडेशन, रिडक्शन, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन, ज्याच्यामुळे काय होतं, करोजन होतं. तर या टॉपिकवर करोजन म्हणजे काय, करोजनचा फॉर्म्युला काय, कुठल्या प्रकारची रिॲक्शन आहे, आणि ॲनोड आणि कॅथोडवर काय होतं. ठीक आहे. सो हा झालं तुमचं करोजन. आता सर्वात लास्टचा टॉपिक, पेज नंबर 45. सो आता लास्टचा टॉपिक आहे पेज नंबर 4, रॅन्सिडिटी. आता रॅन्सिडिटी म्हणजे काय, की जे फूड स्टफ असतात, तेल असतं, शेंगदाणे असतात, इफ यू त्यांना आपण कीप फॉर द लॉंग पिरियड ऑफ टाईम, जर जास्त वेळासाठी ठेवलं तर त्यांना एक विचित्र स्मेल येतो किंवा त्यांची टेस्ट बदलते, बरोबर. तर त्याची टेस्ट ती बदलते, त्यालाच आपण रॅन्सिडिटी म्हणतो. ठीक आहे.
म्हणजे काय की सिम्पल आहे, त्यांची एअरसोबत रिॲक्शन होते आणि रिॲक्शन होऊन त्यांचं काय होतं, चव बदलते. सो इट इज नोन ॲज द रॅन्सिडिटी. तर तुम्हाला पेज नंबर 45वर रॅन्सिडिटी म्हणजे काय हे कळलं पाहिजे. तिथे बघा, इफ यूज ओल्ड लेफ्ट ओव्हर कुकिंग ऑइल मेकिंग फॉर द फूड स्टफ फाउंड हॅव अ फॉल ऑर्डर कॉल्ड रॅन्सिडिटी. जर एखादा खाद्यपदार्थ, अन्न, तेल जे आहे वापरतो ते लांब वेळेसाठी किंवा जास्त वेळेसाठी ठेवलं तर त्याची चव बदलते, कलर बदलतं, त्याला आपण रॅन्सिडिटी बोलतो. किंवा कुठलाही खाद्यपदार्थ आपण ठेवलं तर त्याचं एक विचित्र, किंवा तुम्ही वेफर्स घरी आणा आणि ते खूप दिवसासाठी ठेवले तर त्याची चव आणि स्मेल बदलतो, म्हणजेच काय, रॅन्सिडिटी. म्हणजे ऑक्सिजनसोबत रिॲक्शन झाली. मग आता हे होऊ नये म्हणून काय करायचं, बरोबर. तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो, व्हॉट इज रॅन्सिडिटी अँड टू मेथड टू अवॉइड इट. रॅन्सिडिटी म्हणजे एखाद्या खाद्यपदार्थाचा फॉल स्मेल, खरा स्मेल येणे किंवा त्याची टेस्ट बदलणे, इट इज कॉल्ड अ रॅन्सिडिटी. म्हणजे काय की त्याची चव बदलणे. मग आता हे प्रिव्हेंट करण्यासाठी काय, सिम्पल गोष्ट की त्याचं हवेसोबत रिॲक्शन होऊ द्यायची नाही. मग त्याला काय करायचं, मेथड कुठल्या दोन, तर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं, म्हणजे जिथे हवा येऊ शकत नाही अशा भांड्यांमध्ये ती गोष्ट ठेवायची. मग बघा, वेफर्स किंवा काही पदार्थ अशा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलेले असतात. आणि दुसरं म्हणजे त्यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट ॲड करायचे. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय की असे पदार्थ असतात की त्या खाद्यपदार्थांना ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होऊ देत नाही, किंवा त्याला आपण अँटीऑक्सिडंट म्हणून इनर्ट गॅसेस पण वापरले जातात. जर तुम्ही बालाजी किंवा वेफरचं पॅकेट आणलं तर ते बघा हवेने फुगलेलं असतं, म्हणजे त्यात हवा भरलेली असते का, नाही, त्याच्यामध्ये हे अँटीऑक्सिडंट भरलेले असतात, असे गॅसेस की जे इनर्ट आहेत, जे रिॲक्शन करत नाही. आणि त्यामुळे काय होतात की ते पॅकेटमधले जे बालाजी वेफर्स आहेत किंवा हे, ते जास्त काळासाठी चांगले राहतात. हे झाले अँटीऑक्सिडंट. मग असे तुम्हाला लास्टच्या पेजवर असा क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज रॅन्सिडिटी, फॉल स्मेल किंवा फॉल टेस्ट, खराब होणे, इट इज रॅन्सिडिटी. आणि मेथड कुठल्या त्याला अवॉइड करण्याचे की एकतर ते फूड स्टफ एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा, आणि दुसरं अँटीऑक्सिडंट पदार्थ ॲड करायचे त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याचे काय होत नाही, रॅन्सिडिटी होत नाही. ओके. सो पेज नंबर 45वर हा क्वेश्चन कवर होतो. सो अशा प्रकारे आपला थर्ड टॉपिक क्लिअर होतो. काही डाऊट असतील तर कमेंट्स करा. 2 दिवसामध्ये मी तुम्हाला ह्याचा क्वेश्चन बँक देईल. ॲटलिस्ट तेवढे क्वेश्चन कवर करा आणि अभ्यासाला लागा. आता नेक्स्ट जो आहे टॉपिक, शक्यतो आपण सायन्स 1चा सेकंड टॉपिक स्टार्ट करणार आहोत, बरोबर. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक. अभ्यास करा. एक एक दिवस कमी होत आहेत. जेवढं सिलेबस चांगला कवर करता येईल ते कवर. पण एवढंच आहे की डाऊट असेल तर प्लीज सांगा. ओके.